पृथ्वी एक अद्भुत ग्रह। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, पृथ्वी हा एक अद्भुत ग्रह आहे। तो कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपली पृथ्वी ही खूप रहस्यांनी भरलेली आहे। मित्रांनो, सूर्यमालिकेतील सूर्यापासून पृथ्वीचा तिसरा क्रमांक लागतो, तर आकारमानाने 5वा क्रमांक लागतो। पृथ्वी निळा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो। एक पौराणिक कथेनुसार महाराज पृथू यांच्या नावावरून पृथ्वी असे नाव पडले असावेत। पृथ्वीला भूमी, धरित्री, रस, रत्नगर्भा असे कितीतरी नावे आपण दिलेली आहेत। पृथ्वीला इंग्लिशमध्ये अर्थ आणि लॅटिन मध्ये टेरा असे म्हणतात। मित्रांनो, अशा रहस्यमयाने भरलेल्या पृथ्वीचा जन्म 4.6 अब्ज कोटी वर्षांपूर्वी झाला। पृथ्वी दिसते गोल, पण ती गोल नाही, थोडी अंडाकृती आहे। तिचे विषुववृत्तीय व्यास 12,765 किलोमीटर, तर ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर इतका आहे। सूर्यापासूनचे अंतर सुमारे 14.70 करोड किलोमीटर इतके आहे। पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण शक्ती आणि वातावरण यामुळेच बहुतेक या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली असावी। पृथ्वी या ग्रहाव्यतिरिक्त इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी बघायला मिळत नाही। हे खरंच अद्भुत आहे। मित्रांनो, चला तर मग पृथ्वीबद्दलचे काही रहस्य आपण जाणून घेऊयात। क्रमांक 1, आपण लहानपणी खूप माती खायचो, पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या पृथ्वीवर माणसांची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त मातीमध्ये सूक्ष्म जीवाणू आहेत। क्रमांक 2, तुम्हाला माहितच आहे, एका दिवसांमध्ये 24 तास असतात, पण ते 24 तास नसून 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद आहेत। हा तो वेळ आहे ज्यामध्ये पृथ्वी सूर्याभोवती एक चक्कर मारण्यासाठी घेते। क्रमांक 3, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसांच्या जागी 29 दिवस असतात। यालाच लीप वर्ष असेही म्हणतात। हे लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येते। लीप वर्ष हे 366 दिवसांचं असतं। क्रमांक 4, मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू कसे तयार होतात? पृथ्वी तिच्या अंशाच्या 23.5 डिग्री झुकलेली आहे। याच अवस्थेत ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, म्हणून पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू सुरू होतात। क्रमांक 5, सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारण 8 मिनिटे 16.6 सेकंद लागतात। म्हणजेच की एका सेकंदामध्ये हा प्रकाश जवळपास 3 लाख किलोमीटर इतके अंतर पार करतो। क्रमांक 6, पृथ्वीचा 40% भाग 6 देशांनी व्यापलेला आहे। यामध्ये रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन आणि अमेरिका हे आहेत। भारताचे क्षेत्रफळ हे संपूर्ण जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.42% इतके आहे। क्रमांक 7, आपण सूर्याभोवती 1,07,182 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरत आहोत। क्रमांक 8, पृथ्वीवर सर्वात मोठा दिवस 4 जुलैला असतो। या दिवशी सूर्य आणि पृथ्वी यांचे अंतर 15.1 करोड किलोमीटर इतके असते। पृथ्वीवरील सर्वात लहान दिवस 3 जानेवारीला असतो। या दिवशी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर 14.70 करोड किलोमीटर इतके असते। क्रमांक 9, आकार आणि बनावट या दृष्टिकोनातून पृथ्वी शुक्र ग्रहाच्या समान आहे। क्रमांक 10, पृथ्वीवर जवळजवळ 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर उरलेला 29% हा भूपृष्ठाने व्यापलेला आहे। या 71% 97% खारे पाणी आहे, तर उरलेल्या 3% 2% हे पाणी बर्फाच्या रूपात आहे आणि फक्त 1% कमी पाणी हे पिण्यालायक आहे। क्रमांक 11, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 1/3 भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे। क्रमांक 12, आपल्या सूर्यमालिकेमध्ये
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जिथे पाणी 3 रूपात आढळते, ते म्हणजे द्रव, वायू आणि घन. क्रमांक 13. सूर्यमालिकेमध्ये पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे पूर्ण सूर्यग्रहण आपल्याला पाहता येते. क्रमांक 14. प्रत्येक वर्षी पृथ्वीवर जवळजवळ 5 लाख भूकंप येतात. त्यापैकी 1 लाख भूकंप आपल्याला समजून येतात, तर बाकीचे एवढे छोटे असतात की आपल्याला समजत सुद्धा नाहीत. क्रमांक 15. आपल्या पृथ्वीवर एवढे सोने आहे की ज्याने आपण पृथ्वीचा पृष्ठभाग झाकू शकतो. क्रमांक 16. तुम्हाला माहितच आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आपण रोज रात्री चंद्राला पाहत असतो. पृथ्वीवरून चंद्राचा फक्त 57% भागच आपण पाहू शकतो. चंद्र जर पृथ्वीचा उपग्रह नसता तर पृथ्वीवर एक दिवस साधारण 30 तासांचा असता. क्रमांक 17. पृथ्वीवरील सर्वात बर्फाळ आणि थंड ठिकाण हे अंटार्क्टिका आहे. येथील तापमान हे -97.2 डिग्री सेल्सिअस इतके आहे. क्रमांक 18. पृथ्वीवर दररोज 10 ते 20 ज्वालामुखी कुठे ना कुठे फुटत असतात. याशिवाय पृथ्वीवर जवळजवळ 360 वेळा म्हणजेच प्रत्येक तासाला कुठे ना कुठे वीज पडत असते. क्रमांक 19. पृथ्वी ही एकमेव जागा आहे जिथे ऑक्सिजनमुळे आग पेटवली जाऊ शकते. क्रमांक 20. सूर्याच्या तापमाना एवढे तापमान आपल्या पृथ्वीच्या आतील भागात असते. मित्रांनो, पृथ्वी हा असा एक ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मनुष्याला आणि पशु पक्ष्यांना तसेच निसर्गाला जगण्यासाठी पर्याप्त संसाधन उपलब्ध आहेत. पृथ्वीवर पाणी उपलब्ध असल्यामुळे निसर्ग आहे आणि यातूनच आपल्याला प्राणवायू तयार होतो. तसेच पृथ्वीवर जगण्यासाठी चांगले वातावरण सुद्धा उपलब्ध आहे. म्हणूनच या धरतीला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना या धरतीचे रक्षण करायला हवे. परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी तिचे अस्तित्वच नष्ट करायला निघाला आहे. वाढते ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामुळे या पृथ्वीचा ऱ्हास आणि पृथ्वीवरचे जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज या पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक नक्की करा.